तुम्हाला विचारायचं होतं की स्नो ब्लाइंडनेस हा किती वेळ टिकला त्या हा नेहमी टेम्पररी असतो. हा जवळपास 36 तास राहतो. त्यामुळे मला दुसऱ्या दिवशी पण कॅम्प 3वर येताना मग दुसऱ्या दिवशी तर माझ्यासोबत माझा भाऊ पण होता ना. ह्याच्यात तुम्ही उतरत होतात? अशा याच्यामध्ये मी उतरत होतो. गोल्डन क्वाड्रिलेटरल जेव्हा केलं आम्ही फॉलो द रूल्स अँड इंडिया विल रूल हे घोषवाक्य एक आम्ही प्रोपोगेट करायचं ठरवलं. मी पॅट्रिऑटिक आहे. मी देशासाठी मला काहीतरी करायचं म्हणजे तुम्ही सीमेवर जाऊन लढलंच पाहिजे अशातला भाग नाहीये. तुम्ही तुमच्या गावात तुमच्या व्यवसायात राहून प्रामाणिकपणा जर दाखवला आणि आपल्याला संविधानाने दिलेले जर नियम पाळले हां. आणि असं जर प्रत्येक नागरिकाने ठरवलं तर मला नाही वाटत भारत महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकेल. माझा जिव्हाळ्याचा विषय आहे की सेव्ह लाईफ म्हणजे CPR ही साधी कृती आहे चेस्ट कम्प्रेशनची ही प्रत्येकाला आली पाहिजे भारतामध्ये जी की लॅकिंग आहे. वेस्टर्न कंट्रीमध्ये कोणी रस्त्यावर पडलं तर पटकन CPRने मदत केली जाते आणि भारतामध्ये बघ्याचीच भूमिका जास्त घेतात. याचं कारण असं आहे की असं नाही की मदत करायची इच्छा नाहीये पण लोकांना ते ज्ञानच नाहीये. आम्ही गाडीमध्ये मॅनिक्विन ठेवायचो आणि ती टीम पण आम्हाला प्रत्येक गावामध्ये आम्हाला ती मदत करायची. रस्त्यावर आम्ही थांबून लोकांना CPR शिकवायचो. टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांना CPR शिकवायचो आणि आम्ही तो ॲक्च्युली बॉम्बे टू काठमांडू 2,500 किलोमीटरच आहे. म्हणजे आम्ही ठरवलं असतं तर आम्ही नॉनस्टॉप म्हणजे ते 4 दिवसात केलं असतं पण आम्ही मुद्दामून 6 दिवस लावले कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी हा CPRचा अवेअरनेस प्रोग्राम घेत जायचो.